नमस्कार मित्रांनो मित्रांनो आतड्यांची शक्ती चांगली ठेवण्यासाठी किंवा आतडी आपली जर कमजोर झालेली असतील तर त्यांची शक्ती वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं, कोणता डाएट आपण घ्यायला हवा, कोणते सोप्या सोप्या हेल्थ टिप्स आपण अंगीकारायला हव्या, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा मित्रांनो, आतड्यांच्या संबंधित होणाऱ्या आजारांचं प्रमाण आजकाल भरपूर वाढताना दिसतंय। बरेचसे असे वेगवेगळे आजार आहेत, जसे की कोलायटिस आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, क्रॉन्स डिझीज आहे, IBS आहे, IBD आहे आणि आजकाल मित्रांनो कोलॉन कॅन्सर म्हणजे आतड्यांचा कर्करोग याचं सुद्धा प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढताना दिसतंय। पाश्चात्य देशामध्ये तर हे प्रमाण भरपूर आहे आणि भारतामध्ये सुद्धा आता आजकालच्या काही वर्षांमध्ये कोलॉन कॅन्सर किंवा आतड्यांचा कर्करोगाचं प्रमाण हे भरपूर वाढताना दिसतंय। तर यासाठी मित्रांनो आपल्या आतड्याचं आरोग्यसुद्धा चांगलं राहावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न हे केले गेले पाहिजेत। आणि कसं आहे मित्रांनो की आपली आतडी जी असतात ना ती आपल्या शरीराचं एक महत्त्वाचं काम करत असतात। एक प्रकारे ते शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करतात। तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये 2 किडनी असतात आणि ह्या किडनीसुद्धा आपल्या शरीरातले विषाक्त पदार्थ बाहेर काढत असतात। त्याचप्रमाणे मित्रांनो जसे किडनी काम करतात तसंच आपले जी आतडी जी आहे ती आपल्या शरीरातली घाण आहे, कचरा आहे, टॉक्सिन्स आहे, हे मलभागामध्ये त्याचं रूपांतर करून म्हणजे जी काही आपल्याला शी होत असते त्यामधून आपल्या शरीरातले जे काही टॉक्सिक पदार्थ आहेत, खराब गोष्टी आहेत, त्या बाहेर निघून जात असतात। तर एक प्रकारे शरीराची स्वच्छता व्यवस्थित ठेवण्याचं काम हे आतड्यांचं मित्रांनो असतं आणि त्यामुळे आपली आतडी ही स्वच्छ राहणं, चांगली राहणं, कार्यक्षम राहणं हे मित्रांनो फार फार आवश्यक आहे। आता मित्रांनो तुम्ही कसं ओळखाल की तुमच्या आतड्यांची शक्ती ही कमजोर होते आहे की आतडी तुमची व्यवस्थित काम करत नाही आहेत, इंटेस्टाईन व्यवस्थित काम करत नाही आहे, हे तुम्ही कसं ओळखाल? त्यासाठी काही लक्षणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत, ती मी तुम्हाला सांगतो। एकतर पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आतड्यांचं काम आहे की आपलं खाल्लेल्या अन्नामधला सार भाग जो आपल्या शरीराला उपयोगी असतो, पोषक असतो, तो भाग वेगळा करणं आणि किट्ट भाग म्हणजे मल आणि मूत्र जी काही शी होते ती, त्याला आयुर्वेदशास्त्रामध्ये पुरुष असं म्हटलेलं आहे आणि मूत्र म्हणजे लघवी। तर ह्या 2 गोष्टीची निर्मिती आतड्यांमध्ये इंटेस्टाईनमध्ये होते असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे। तर सार किट्ट विभजन म्हणजे त्यांना सेपरेट करणं, खाल्लेल्या अन्नातला चांगला भाग वेगळा करणं जो आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला उपयुक्त आहे आणि मलभाग जो आपल्या शरीराला उपयुक्त नाही तो भाग वेगळा करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आपली आतडी जी आहेत ती करत असतात। आणि काय होतं की आपली आतडी जर कमजोर झाली, त्यामध्ये काही त्रास किंवा आजार निर्माण व्हायला लागले की हे काम त्यांचं जे आहे ते बिघडतं। बघा बऱ्याच जणांना पोट साफ होत नाही, 2 दिवस 3 दिवस अशा पद्धतीने पोट साफ होत नाही, संडासला खडे होतात, संडासला कडक होतं। तर हे जे लक्षण आहे ते आतड्यांचं आरोग्य चांगलं नसल्याचं लक्षण आहे। काही वेळा काही लोकांना संडासला रोज होते परंतु त्यांची अशी कंप्लेंट असते की डॉक्टर आम्हाला चांगलं पोट साफ होत नाही, क्लीन वाटत नाही, मोशनला जाऊन आलो तरी पण परत थोड्या वेळाने जावं लागतं आणि 2-3दा जाऊनसुद्धा पोट साफ चांगलं झालं नाही आहे अशी भावना कायमस्वरूपी पोटामध्ये राहते। तर हे सुद्धा एक प्रकारे आतड्याचं अनारोग्याचं लक्षण आहे। त्यानंतर काही जणांना बघा संडासमधून रक्त पडतं, काही जणांना संडासमधून आव पडते। आव पडणे हा सुद्धा एक महत्त्वाचा असा एक भाग असतो। अनेक जणांना आव पडणे म्हणजे काय हे माहीत नसतं। बघा कसं असतं, आपली जी आतडी असतात ना त्याच्या आतमध्ये एक लायनिंग असते, बरोबर आहे, आतमध्ये जी भिंत आहे त्यामध्ये एक लायनिंग असते, त्याला म्युकोजा असं म्हटलं जातं आणि ह्या म्युकोजाला सूज आली की त्यामधून म्युकस बाहेर पडतो। म्हणजे जशी सर्दी बाहेर पडते तशीच आतड्यांमधून सुद्धा सर्दी एक प्रकारे बाहेर पडायला लागते आणि ती संडासमध्ये मिक्स होऊन आपल्याला जेव्हा मोशन होते त्यावेळी बाहेर येत असते आणि याला आव पडणं असं म्हटलं जातं। तर जेव्हा आव पडते त्यावेळी काय असतं की सफेद रंगाचं, पिवळ्या रंगाचं, थोडंसं लालसर मिश्रित असं शी होते आणि पोटामध्ये कळा येतात, वेदना येतात किंवा कुंथावं लागतं आणि कुंथून संडास जी आहे ती होत असते। तर हे सुद्धा एक आतड्याच्या अनारोग्याचं लक्षण आहे। त्यानंतर जेवल्यानंतर एक 2-3 तासाने पोट फुगणं, जेवल्यानंतर 2-3 तास होऊन गेल्यानंतर जर तुमचं पोट फुगत असेल तरीसुद्धा तुम्हाला आतड्यांच्या संदर्भात काही प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणू शकतो। काही जणांना पोटामध्ये बारीक बारीक दुखतं, ठीक आहे, हा सुद्धा आतड्यांचा एक प्रॉब्लेम असू शकतो। काळी संडास होणे, हो मित्रांनो, काळी संडास होणे हा सुद्धा एक आतड्यांच्या संदर्भात प्रॉब्लेम आहे। कसं असतं की आपल्या पोटामध्ये 2 आतडी असतात, एक लहान आतडं असतं आणि एक मोठं आतडं असतं। ज्यावेळी आपल्या आतड्यांना सूज येते आणि त्यातून रक्तस्राव होतो
त्यावेळी मग आपल्याला शी जी असते, संडास जी असते ती काळसर व्हायला लागते. त्यामुळे मित्रांनो आपल्याला नेहमीच, आपल्या सगळ्यांनाच नेहमीच आपली मोशन कशी होते, आपली संडास कशी होते याकडे लक्ष देणं हे फार फार आवश्यक आहे. काही जणांना बघा हृदयरोगाची किंवा रक्त पातळ ठेवायची काही औषधं चालू असतात आणि ह्या औषधांमुळे सुद्धा काही वेळा पोटाला सूज पकडते आणि संडासला काळी व्हायला लागते आणि मग हळूहळू हिमोग्लोबिन, कारण ते रक्त जात असतं आणि मग हळूहळू हिमोग्लोबिन जे आहे ते कमी व्हायला लागतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आतड्यांची शक्ती जर तुमची कमजोर असेल तर ही लक्षणं मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला निर्माण जी आहे ती होऊ शकतात. परत एकदा मी रिवाईज करतो. पोट साफ न होणं, कॉन्स्टिपेशन, आव पडणं, रक्त पडणं, पोट फुगणं आणि पोटात बारीक बारीक वेदना येणं. तर ही लक्षणं मुख्यत्वे करून आपली आतडी व्यवस्थित नाही आहेत हे दाखवतात. आता मित्रांनो आजकाल गट हेल्थ नावाची कन्सेप्टसुद्धा भरपूर जोरात प्रचारात आहे. गट हेल्थ म्हणजे काय की आपलं गट म्हणजे इंटेस्टाईन आणि त्याची हेल्थ आपण चांगली कशी ठेवायला हवी. आणि ही गोष्ट जी आहे गट हेल्थ किंवा आतड्यांचं आरोग्य चांगलं राहावं या संदर्भात आयुर्वेदामध्ये 3000 वर्षापासूनच उहापोह केला गेलेला आहे. कारण कसं आहे बघा की आपलं जे इंटेस्टाईन्स असतात ना त्यामध्ये काही चांगले बॅक्टेरियासुद्धा असतात आणि हे चांगले बॅक्टेरिया शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स निर्माण करण्याची प्रक्रिया करत असतात आणि ह्या हार्मोनचा संबंध आपल्या ब्रेनशी सुद्धा असतो. आपण आता ऐकतो की काही ब्रेन रिलेटेड जे काही आजार आहेत, अल्झायमरसारखे आजार आहेत किंवा काही ऑटोइम्यून आजार आहेत, असे आजार जे असतात त्यांचा संबंधसुद्धा आपल्या गटशी असतो. तुम्ही बघाल मित्रांनो की बरेचसे अनेक आजार आहेत, जसं की तुम्ही समजा वाताचे जरी आजार म्हटलात, पित्ताचे जरी आजार म्हटलात तरी बऱ्याचशा आजारांमध्ये पेशंट एक कंप्लेंट सांगतोच की डॉक्टर मला काही त्रास आहे सोबत इतर, पण सोबत माझं पोटसुद्धा साफ होत नाही आहे. तर वेगवेगळ्या आजारांचा परिणामसुद्धा आपल्या आतड्यांवर होत असतो. तुम्हाला एखादा आजार झाला, तो काही दिवस आहे तुमच्यासोबत आणि त्यासाठी तुम्ही काही औषधंसुद्धा घेताय, तर त्याचा परिणाम जो आहे, त्या आजाराचा औषधांचा परिणाम जो आहे तो सुद्धा आपल्या आतड्यांवर मित्रांनो होत असतो. यासाठी मित्रांनो आपलं गट हेल्थ, आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण प्रयत्नशील असणं फार फार आवश्यक आहे. तर याच दृष्टिकोनातून मी काही हेल्थ टिप्स तुमच्यासाठी घेऊन आले आहोत. थोडक्यामध्ये ह्या हेल्थ टिप्स मी तुम्हाला सांगतो. बघा पहिली हेल्थ टिप जी आहे ती म्हणजे तुम्हाला आतडं आपली चांगली ठेवण्यासाठी, इंटेस्टाईन चांगली ठेवण्यासाठी वेळेवर जेवण करणं फार फार आवश्यक आहे. बघा कोणालाही कोणतीही गोष्ट वेळेवर मिळणं हे चांगलं असतंच. आपल्याला खायला वेळेवर मिळालं किंवा आपल्याला एखादी गोष्ट ही टायमावर मिळाली तर आपण पण खुश होतो बघा. तसंच आपल्या आतड्यांचं सुद्धा आहे. आपण खाल्ल्यानंतर आपल्या स्टमकमधून काही वेळाने अन्न हे आतड्यांमध्ये पोचत असतं. तर त्याची ठराविक वेळ जर आपण नियमून दिली, त्यावेळी जर आपण खाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आतड्यातलं पचनसुद्धा व्यवस्थित व्हायला लागतं. आजकाल आपण बघतो की बरेच जण दुपारचं भोजन जे आहे ते 3 वाजता 4 वाजता करतात. रात्रीचं भोजन आहे 11-12 वाजता होतं. तर या गोष्टीमुळे मित्रांनो आतड्यांवर वाईट परिणाम हे घडत असतात आणि ह्या गोष्टी हळूहळू होतात. तर यासाठी मित्रांनो पहिली टीप तुम्हाला मी सांगेन की वेळेवर जेवण करणं हे फार फार आवश्यक आहे. तसंच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा. आयुर्वेद शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे की आपली जी नाभी आहे, ठीक आहे, नाभी जी असते, बेंबी जी असते, त्याच्या वरच्या बाजूला समान वायू हा काम करतो आणि नाभीच्या खालच्या बाजूला अपान वायू हा काम करतो. समान वायू काय असतो, हा एक वायूचा प्रकार आहे. समान वायू, अपान वायू हे वायूचे प्रकार आहेत. समान वायू मगाशी म्हणालो ना की सार किट्ट विभजनाचं काम करतो. आपल्याला जे काही पोषक गोष्टी हव्या आहेत त्या काढून घेणं आहारामधून आणि ज्या गोष्टी नको आहेत त्या बाहेर काढणं. तर हे सार किट्ट विभजनाचं काम समान वायू करतो. आणि जो अपान वायू जो असतो, अपान वायू काय करतो की जी काही मोशन आपल्या शरीरात तयार झालेली आहे त्यांना बाहेर काढून टाकणं. लघवी आहे किंवा फिसेस आहेत, तर ह्या गोष्टींना जे आहे ते बाहेर काढून टाकण्याचं काम जे आहे ते अपान वायू करत असतो. आणि ज्यावेळी आपण वेळेवर जेवत नाही ना, उपाशी राहतो किंवा लवकर जेवतो, ठीक आहे, भूक लागायच्या आधी जेवणं किंवा अवेळी जेवणं, ह्या गोष्टीमुळे काय होतं की आपला समान वायू, अपान वायू ह्या दोन्ही गोष्टी आपल्या पोटामधल्या बिघडतात आणि त्यामुळे ॲसिडिटी पण आणि आतड्यांचे आजार पण हे हळूहळू उद्भवायला लागतात. तर वेळेवर जेवण मित्रांनो तुम्ही करणं हे फार आवश्यक आहे. तुम्हाला पोटाच्या संदर्भात, आतड्यांच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असतील तर पहिली गोष्ट तुम्ही चालू करा ते म्हणजे जेवण जे आहे ते एक ठराविक वेळेवर करायला चालू करा. दुसरी मी तुम्हाला टीप देईन ते म्हणजे आतड्यांचं तुम्ही एक डिटॉक्सिफिकेशनसुद्धा अधूनमधून करू शकता. तर यासाठी तुम्ही काय करू शकता तर उपवास करा.
हो मित्रांनो, जर तुम्हाला ब्लोटिंगचा प्रॉब्लेम असेल, अन्न व्यवस्थित पचत नसेल, तर अशावेळी तुम्ही एक 15 दिवसातून एकदा उपवास करू शकता. पण बघा मित्रांनो, आयुर्वेदामध्ये जो उपवास सांगितलेला आहे तो जो काही आपण नॉर्मल उपवास करतो त्यापेक्षा वेगळा सांगितलेला आहे. नॉर्मली आपण काय करतो, साबुदाण्याची खिचडी, बटाटा, बरोबर, फळं अशा गोष्टी खाऊन आपण उपवास करत असतो. पण आयुर्वेदामध्ये उपवास हा हलके पदार्थ खाऊन किंबहुना कमीत कमी खाऊन किंवा उपाशी राहून करावा असं सांगितलेलं आहे. तर मुगाची डाळ जी आहे, ठीक आहे, मुगाची डाळ जी आहे ती आहे, किंवा ज्वारीची भाकरी आहे, किंवा एखादी थोडीशी भाजी, अशा पद्धतीनेच थोडासा आहार घेणं, अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. जनरली मी माझ्या पेशंट्सना काय सांगतो की जेव्हा तुम्हाला उपवास करायचा असेल त्यावेळी मुगाची डाळ जी आहे ती बनवायची आणि घट्टशी थोडीशी मुगाची डाळ बनवायची. 2 ग्लास सकाळी आणि 2 ग्लास संध्याकाळी, या पद्धतीने तुम्ही उपवास जो आहे तो करू शकता. बाकी दिवसभर काही खायचं नाही, फक्त मुगाची डाळ जी आहे ती पिऊन राहायचं. किंवा जर तुम्हाला फक्त मुगाच्या डाळीवर दिवसभर राहायला शक्य होत नसेल तर तुम्ही दुपारचं जेवण करा एक टाईम आणि रात्री फक्त मुगाची डाळ पिऊन राहा. अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. तर असा उपवास तुम्ही 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा जर केलात तर आपल्या आतड्यांना विश्रांती मिळते, आराम मिळतो आणि आतड्यांमधले काही दोष असतील ते सुद्धा बाहेर निघून जाण्यासाठी फायदा तुम्हाला होऊ शकतो. तिसरी टिप तुम्हाला देईन ते म्हणजे तुम्हाला नियमित व्यायाम करणंसुद्धा फार फार आवश्यक आहे. तुमचं वय कसं आहे, तुमची प्रकृती कशी आहे, तुम्हाला कोणते व्यायाम जमत आहेत, या दृष्टिकोनातून तुम्ही एक्सरसाइज करणं, वॉक करणं, योगासनं करणं, जॉगिंग, रनिंग करणं, सूर्यनमस्कार करणं, ह्या गोष्टीसुद्धा आपल्या शरीराचं आरोग्य किंवा आतड्याचं सुद्धा आरोग्य किंबहुना हे चांगलं ठेवण्यासाठी रोज करणं फार फार आवश्यक आहे. चौथा भाग जो आहे तो म्हणजे आपल्या आतड्यांचं स्नेहन करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. बघा मित्रांनो, आतडी काय करतात, आतडी ही आपल्या पोटामध्ये जे काही अन्न असतं किंवा जी काही पुरीश आहे, शी आहे, ती पुढे ढकलायचं काम करतात. त्या आतड्यांमध्ये कंटिन्युअस मूवमेंट चालू असते आणि ज्या ठिकाणी गती असते ना मित्रांनो, त्या ठिकाणी वंगण असणंसुद्धा फार फार आवश्यक आहे. ज्या ठिकाणी गती असते त्या ठिकाणी ऑइल असणं हे फार आवश्यक आहे. तर त्यासाठी तुम्हाला पोटाला तेल लावणं हे सुद्धा आतड्यांसाठी तुम्हाला चांगलं उपयोगी पडू शकतं. बघा, तुम्हाला पोटामध्ये गॅसेस होत असतील, पोट फुगत असेल, तर अशावेळी तुम्ही दशमूल तेल नावाचं तेल मार्केटमध्ये मिळतं. त्याचे एक 4-5 थेंब जे आहेत ते तुम्ही नाभीमध्ये सोडू शकता. पोटाला थोडंसं घेऊन ते लावू शकता आणि जरासा हलका शेक तुम्ही घेऊ शकता. जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही कॅस्टर ऑइल किंवा एरंड तेल आहे त्याचे एक 5-7 थेंब जे आहेत ते तुम्ही नाभीमध्ये टाकू शकता. एरंड तेल थोडंसं हातावर घेऊन ते तुम्ही पोटाला लावू शकता. गोलाकार पद्धतीने तुम्ही पोटाला लावू शकता आणि थोडासा हलकासा एक 5 मिनटं पोटाला तुम्ही शेकसुद्धा घेऊ शकता. तर ह्या गोष्टीमुळे काय होईल, ह्या गोष्टीमुळे आतड्यांना एक प्रकारे ओलावा मिळेल, स्नेहन होईल आणि त्या ठिकाणी तुमचा वात जो आहे तो वाढणार नाही. त्यामुळे पोटामध्ये गॅसेस होणं, पोट साफ न होणं, अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर तुम्हाला असेल तर तेल लावणं पोटाला हे तुम्ही नक्कीच चालू करा. 5वा एक महत्त्वाचा पदार्थ मी तुम्हाला सेवन करायला सांगेन मित्रांनो. जर तुमची आतड्यांची शक्ती कमजोर असेल, पोटामध्ये जर गॅसेस होत असेल, तर आम्ही नेहमीच रुग्णांना ताक प्यायला सांगतो. हो मित्रांनो, ताक जे आहे ना ते आपल्या आतड्यांमधले हेल्दी बॅक्टेरिया वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतं आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा ग्रहणी किंवा आतड्यांच्या संबंधित इतर अनेक आजारांमध्ये ताक प्या असं सांगितलेलं आहे. ताकाची भरपूर प्रशस्ती केलेली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना असे काही प्रॉब्लेम पोटाच्या संदर्भात आहेत, आतड्यांच्या संदर्भात आहेत, त्यांनी नियमितपणे जरी काही दिवस म्हणेन मी मित्रांनो, तक्रसुद्धा नित्यसेवनीय नाही आहे. आयुर्वेदानुसार सुद्धा तक्र हे नित्यसेवनीय नाही. तुम्ही 1 महिना 2 महिने रेग्युलर बेसिसवर ताक पिऊ शकता. त्यानंतर तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा अशा पद्धतीने ताक जे आहे ते पुढे जे आहे ते सेवन करू शकता. आता आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ताक पिताना तुम्हाला देशी गाईच्या दुधाचं ताक पिणं हे आयुर्वेद शास्त्रानुसार अपेक्षित आहे आणि त्याचेच तुम्हाला औषधी गुणधर्म हे भेटणार आहेत. जे काही तुम्ही छास पिणार आहात, बाहेरून तुम्ही ताक घेणार आहात, तर ह्या ताकाचे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट्स हे मिळणार नाही. तुम्ही घरीच जर ताक बनवलात, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, जिरं, काळं मीठ अशा पद्धतीने टाकून जर तुम्ही दुपारी रात्री जेवताना जर तुम्ही घेतलात तर निश्चितपणे तुमच्या आतड्यांची शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला हे ताक जे आहे ते उपयोगी पडू शकतं. 6व्या टिपमध्ये मी तुम्हाला ताकानंतर आणखी एक पदार्थ तुमच्या आतड्यांची शक्ती चांगली ठेवण्यासाठी खायला सजेस्ट करू शकतो. तो म्हणजे गाईचं तूप. जसं गाईचं ताक उपयोगी आहे तसंच आपल्या आतड्यांचं स्नेहन होण्यासाठी, त्यांची गती व्यवस्थित होण्यासाठी आणि त्यांना शक्ती मिळण्यासाठी आणि पोट चांगल्या पद्धतीने साफ राहण्यासाठी 1 चमचा गाईचं तूप तुम्ही नियमितपणे
जेवणाबरोबर घेऊ शकता मित्रांनो. तसंच बऱ्याच जणांना जेव्हा पोट साफ होत नाही त्यावेळी मी तूप मीठ गरम पाण्याचा जो योग आहे तो बऱ्याच वेळा लोकांना सांगतसुद्धा असतो. तो हा सुद्धा योग जो आहे तो तुम्ही करू शकता. 1 कप गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप टाकायचं, 1 चिमूटभर मीठ टाकायचं आणि जेवायच्या आधी गरम गरम जर घेतलं तर पोट साफ व्हायला फायदा होतो. तसंच आतड्यांची शक्ती, आतड्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी, आतड्यांचं व्याधीक्षमत्व मजबूत होण्यासाठी तुम्ही गाईचं तुपाचं सेवन जे आहे ते नियमितपणे आहारामध्ये करायला हवं. आता आतड्यांना उपयोगी नसणारे कोणते पदार्थ आहेत ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. बघा मित्रांनो, जो अपान वायू आपल्या आतड्यांमध्ये काम करत असतो तो गुरु अन्न सेवन केल्यामुळे बिघडतो असं सांगितलेलं आहे. आता हे गुरु अन्न म्हणजे काय, की जे अन्न आपल्या पचायला जड असतं अशा अन्नाला गुरु अन्न असं सांगितलेलं आहे. आता बघा, मैद्यापासून बरेचसे पदार्थ आपण खात असतो. मैद्यापासून बनवलेले पदार्थ जे काही बेकरी प्रॉडक्ट्स आहेत हे जर रेग्युलर प्रमाणामध्ये, अधिक प्रमाणामध्ये जर तुमच्या खाण्यामध्ये येत असतील तर ते आपल्या आतड्यांना चिकटून राहतात. त्या ठिकाणी त्यांचं पचन व्यवस्थित होत नाही आणि आपल्या आतड्यांचं आरोग्य जे आहे ते बिघडायला लागतं. तर अशा पद्धतीचे पदार्थ जसे की मैद्याचे पदार्थ आहेत ते तुम्ही थोडेसे कमी सेवन करणं हे आतड्यांसाठी, चांगल्या आतड्यांसाठी अपेक्षित आहे. तसंच मांसाहार जो असतो, काही जण बघा व्यायाम नसतो काही जणांचा आणि मांसाहार खाणं भरपूर होत असतं, बरोबर आहे. तर मांसाहार आहे किंवा नॉनव्हेज आहे हे रेग्युलर रोज खाणं आणि व्यायाम न करणं ह्या गोष्टीमुळे सुद्धा आपली आतडी जी आहेत किंवा इंटेस्टिन जी आहेत ती थकतात. त्यांचं कारण काय, हे मांसाहार किंवा असतं किंवा नॉनव्हेज असतं त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतं आणि याचं डायजेस्ट करण्यासाठी आतड्यांना प्रयत्न करावे लागतात अधिक, आणि त्याप्रमाणे तुमची शक्ती नसेल तर मग त्याचा परिणाम जो आहे तो आतड्यांवर व्हायला लागतो. तर ह्या गोष्टी आहेत त्या खाऊ नये असं मी म्हणत नाही आहे, परंतु त्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला थोडंसं निर्धारित करणं हे फार फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अधिक प्रमाणामध्ये तिखट पदार्थ खाणं हे सुद्धा मित्रांनो आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला देईन की आपल्या आतड्यांना चांगलं ठेवण्यासाठी मित्रांनो आपलं मनाचं आरोग्य, मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहणं आवश्यक आहे. काही जण बघा सतत चिंता करतात, स्ट्रेस घेतात आणि यामुळे मित्रांनो आपल्या आतड्यांवर सुद्धा त्याचा परिणाम घडत असतो. यासाठी मित्रांनो आपलं मानसिक आरोग्य जे आहे ना त्याचासुद्धा संबंध आपल्या आतड्यांच्या आरोग्याबरोबर असतो. तर स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मेडिटेशन करणं, ध्यान करणं, अधिक विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यावर कुठेतरी आपण स्वतःवर आळासुद्धा घालणं आवश्यक आहे. तर स्ट्रेस मॅनेजमेंट, मेडिटेशन करणं हे सुद्धा तुम्हाला आतड्यांसाठी फार फार उपयोगी पडणार आहे. शेवटची आणि अतिशय महत्त्वाची टीप मी तुम्हाला देतो मित्रांनो, की जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला पोटासंदर्भात प्रॉब्लेम आहेत किंवा आतड्यांची शक्ती तुमची चांगली राहावी, आतड्यांचं टॉक्सिन्स जे आहेत, आतड्यामध्ये जे काही टॉक्सिन्स जमत असतात ते स्वच्छ साफ व्हावेत, यासाठी तुम्ही मित्रांनो जवळच्या तज्ज्ञ वैद्यांकडून बस्ती नावाची ट्रीटमेंटसुद्धा करून घेऊ शकता. हो मित्रांनो, बस्ती नावाची अतिशय एक महत्त्वाची ट्रीटमेंट आतड्यांसाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. पोटामध्ये आतड्यांमध्ये जो वाढलेला वात असतो तो बाहेर काढून टाकण्यासाठी, आतड्यांचं शुद्धी करण्यासाठी काही औषधांचे काढे बनवले जातात आणि ते संडासच्या रस्त्यामधून पोटामध्ये सोडले जातात. काढे आहेत, तेलं आहेत, अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोटामध्ये सोडल्या जातात आणि याला बस्ती असं म्हणतात. म्हणजे हा एक प्रकारचा इनिमासारखी पद्धत असते, परंतु ही एक ट्रीटमेंट असते आयुर्वेद शास्त्रामध्ये. तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला आतड्यांचं आरोग्य आणखी चांगलं तुमचं करून घ्यायचं असेल, पोटाची शुद्धी करून घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही जवळ तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांना भेटू शकता. एक 8 दिवसाचा कोर्स असतो बस्तीचा, तो तुम्ही जवळ तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने जरूर करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपली आतडी जी आहे ती आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा अवयव आहे. त्याकडे लक्ष देणं हे फार फार आवश्यक आहे. ह्या ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या निश्चितपणे तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आता मी इथेच थांबतो. पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल. हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला कळवू शकता. मित्रांनो, सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता आपण लाईव्ह सेशनसुद्धा घेत असतो. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या लाईव्ह सेशनमध्ये उपस्थित राहू शकता. तुम्ही लाईव्ह चॅटच्या माध्यमातून तुमचे प्रश्न विचारू शकता. तर रोज रात्री सोमवार ते शुक्रवार 9:15 वाजता आपले लाईव्ह सेशन्स चालू असतात. तुम्ही जरूर या, अटेंड करा, तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारा. तसंच मित्रांनो, तुमचे काही आणखी सजेशन्स असतील, कोणत्या एखाद्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बनवून हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला कळवू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. बघा मित्रांनो, ही आतड्यासंदर्भात माहिती अतिशय महत्त्वाची आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत मित्रांनो ही माहिती शेअर करा.
त्यामुळे अनेक जणं अवेअर होतील, त्यांना माहिती होईल आणि ह्या गोष्टींचं पालन करण्याचा ते सुद्धा प्रयत्न करतील. तर थांबतो इथेच मित्रांनो, पुढच्या वेळी पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.